नमस्कार. हा व्हिडिओ मी माझ्या त्या माता भगिनींसाठी बनवते आहे ज्यांना गर्भाशयाचा काही त्रास आहे आणि ज्या ऑपरेशन करायचा विचार करत आहे. मला ॲडिनोमायोसिसचा त्रास होता. खूप हेवी ब्लिडिंग व्हायचं. मी आयुर्वेद, ॲलोपॅथी, होमिओपॅथी अशा विविध चिकित्सा पद्धतीतून उपचार घेतले, परंतु मला काही त्याचा उपयोग झाला नाही. 8 महिन्यांपूर्वी माझी प्रकृती खूप खालावली आणि मला तातडीने ऑपरेशनचा निर्णय घ्यावा लागला. तरीही मी तयार नव्हते, कारण 8 दिवसातच आमच्याकडे खानदेशात कानबाईचा उत्सव असतो आणि घरी कानबाईचं उत्सवाचं आयोजन केलेलं होतं आणि सर्व तयारी झालेली होती. पण घरातल्यांनी मला सांगितलं की तू काही टेन्शन घेऊ नको, आम्ही सर्व मॅनेज करू. मग मी निश्चिंत होऊन ऑपरेशनसाठी तयार झाले. ऑपरेशनसाठी मी 1 दिवस आधी हॉस्पिटलला ॲडमिट झाले. संध्याकाळी मी साधा आहार घेतला आणि रात्री 10 नंतर पाणी पिण्याची मनाई होती. मी पाणी पिले नाही. सकाळी 6 वाजता मला ऑपरेशन थिएटरमध्ये नेण्यात आले आणि मला सलाईन लावण्यात आली. रात्रभर पाणी न पिल्यामुळे मला वारंवार उचकी येत होती आणि सकाळी 10 वाजता मला शुद्धीवर आली. तेव्हा मला कळले की माझे ऑपरेशन झालेले आहे. डॉक्टरांनी मला चेक केले आणि सर्व काही ओके आहे असं सांगितलं. मी 2 दिवस दवाखान्यात ॲडमिट होते. ऑपरेशननंतर दुसऱ्या दिवशी संध्याकाळी मला डिस्चार्ज देण्यात आला आणि माझं हिस्टेरेक्टमी ऑपरेशन झालेलं होतं. अंडाशय गर्भाशय दोन्हीही काढण्यात आलेले होते. मला काही दिवसांपर्यंत आहार साधा घेण्यास सांगितलेला होता. भरपूर पाणी पिण्यासाठी सांगितले होते. तरी मी पाणी थोडं कमी प्यायचे की वारंवार बाथरूमला वगैरे जायला नको म्हणून. थोडं पोट वगैरे दुखायचं, त्यासाठी काही दिवसांसाठी पेनकिलर दिलेल्या होत्या आणि व्हिटॅमिन्स आणि कॅल्शियमचे जे औषध होते त्यामुळे मला कॉन्स्टिपेशनचा त्रास होत होता. त्यासाठी मला पोट साफ होण्याचं डॉक्टरांनी औषध घ्यायला सांगितलं होतं 2 महिने. आणि त्यानंतर मी माझ्या प्रकृतीची काळजी घेऊ लागली. आहाराचं व्यवस्थित संतुलन ठेवलं. थोडे मी व्यायाम सुरू केले, थोडं फिरणं सुरू केलं. त्याचा मला फायदा झाला. हा एक सर्जिकल मोनोपॉज आहे. यामध्ये शारीरिक, भावनिक आणि मानसिकदृष्ट्या खूप त्रास होतो. खूप मन हळवे होते. छोट्या छोट्या गोष्टींमुळे रडायला येते. खूप जुन्या गोष्टी, आठवणी आणि आईवडिलांची आठवण अशा अनेक गोष्टी आठवतात. मन खूप हळवे होते, खूप त्रास होतो. मी ह्या कठीण प्रसंगातून गेले आहे. मलाही खूप त्रास झाला, परंतु सकारात्मक विचार आणि ईश्वरावर असलेली श्रद्धा आणि मला परिवारातील लोकांनी दिलेला प्रतिसाद यामुळे मी यातून बाहेर आली. जर तुम्हाला ऑपरेशन करण्याची वेळ आली तर तुम्ही परिवारातील लोकांना सोबत घ्या. तुम्ही डॉक्टरांशी मनमोकळेपणाने बोला. तुमच्या सर्व शंका त्यांना व्यवस्थित विचारा. सकारात्मक विचार ठेवा. मनाची हिंमत ठेवा. तुम्ही अवश्य चांगले व्हाल. जर आपला मेडिक्लेम असला तर आपल्याला पैशांची व्यवस्था करण्यासाठी धावपळ होत नाही. हा एक फायदा आपल्याला होतो.